प्रज्ञा, बोला. प्रणाम गुरुजी. बोला. मला जाणून घ्यायचंय की कर्म म्हणजे काय आणि हे कोण ठरवतं की हे चांगलं आहे किंवा वाईट आहे. कारण फॉर एक्झाम्पल मला सांगितलं गेलंय किंवा आम्हाला सांगितलं गेलंय की नॉनव्हेज खाणं वाईट गोष्ट आहे. बट वेन वी टॉक अबाउट इस्लाम इट इज नॉट रेस्ट्रिक्टेड अँड इट्स नॉट बॅड फॉर देम. म्हणजे कोण ठरवतं की चांगलं आहे की वाईट आहे. सो हाऊ डज इट अफेक्ट अस? ॲक्च्युली चांगलं वाईट सोडा, पण तुम्हाला जे आवडतं आहे. बघा, आपला जर कोणी अपमान केला तर आपल्याला आवडतं का? म्हणजे ते पूर्ण समजून घ्या. आपलं जर कोणी नुकसान केलं, विश्वासघात केला तर आपल्याला आवडेल का? मग ते वाईट आहे. आपले कोणी पैसे चोरले तर आपल्याला आवडेल का? आपल्या बहिणीवर कोणी वाईट नजर ठेवली, काही गैरवर्तन केलं तर आवडेल का? म्हणजे आपल्याला ज्यामुळे आपल्याला दुःख होतं ते सगळं आपल्यासाठी चांगलं नाही. आपल्याला ज्यातून सुख, एखादी जर चॅरिटी केली तर आपल्याला आवडतं ना. कोणाला मदत केली तर छान वाटतं ना. एखादा जर कोणी आजारी असेल तर मदत केली तर आवडतं की नाही. मग म्हणजे सुख दिलं जातं ते सगळं चांगलं म्हटलं जातं, दुःख होतं त्याला वाईट म्हटलं जातं. आता कोणी एखादा धर्म असेल, बाबा समजा ठीक आहे नॉनव्हेज खातात, वाईट नाही वाटत त्यांच्यासाठी, बरोबर. पण आपल्या धर्मात ते नाही, नको म्हटलंय का? तर बाबा ते करेक्ट आहे, त्यांची प्रगती तशी आहे, आपली प्रगती अशी आहे. नाही का, चिकन आपल्याला कोणी नुसतं असं ब्लेड लावलं, सुरीचं टोक लावलं, आपलं वाटतं का चांगलं? दुःख होतं की नाही? आपलं बोट कोणी जर सुरीने कापलं तर दुःख होईल की नाही? सांगा. दुःख होतं आपल्याला. मग कोंबडीच्या पिल्लाला कोणी कापलं तर किती दुःख होईल? ह्यावरून आपल्याला समजतं की नाही कोणाला दुःख द्यायचं नाही. म्हणूनच नॉनव्हेज त्यांची हिंसा करून आपण त्यांना खाऊन टाकतो. आपल्याला जेवणासाठी किती गोष्टी आहेत बघा. भाज्या आहेत, फळभाज्या आहेत, फळं आहेत, सलाड आहे आणि ग्रेन्स आहेत, बीन्स आहे, किती चांगल्या गोष्टी आहेत बघा, खाऊ शकतो. कोणाचे नुकसान करून काही खाणं ही चांगली गोष्ट नाही. हे समजून घ्यायची गरज आहे. मनोज कुमार, जी. वीणा स्वामी, किशनलाल, बोला. Sir ji, one question about what is dharma and dharma changing with time. Means last 500,000 years, our present, our future, 500,000, 2,000 years, does it change or doesn't change? ॲक्च्युली धर्मामध्ये चेंज होत नाही, पण धर्माच्या क्रिया चेंज होत असतात. ते निमित्त आहे सगळं, नैमित्तिक. बाकी धर्माचं सार निघतं ते बघा तुम्ही. मन वचन कायाने कोणाला दुःख देऊ नका, सारा धर्म हेच तर सांगतात. पण क्रिया मात्र सर्वांनी सांगितलं की एवढे मंत्र जपा, ओम नमः शिवाय म्हणा, कोणी म्हणतं श्रीकृष्ण शरण मम म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, वेगवेगळे सांगतील. पण एकाग्रतेसाठी, शांतीसाठीच मार्ग आहे हा. पण शेवटी धर्माचं ते सार काय, एक्स्ट्रॅक्ट ऑफ द धर्म हेच असणार की कोणालाही दुःख देऊ नका. क्रोधाने किंवा मोहाने किंवा मानाने, लोभाने किंवा लालसेने, विकारी दृष्टीने कोणाला दुःख देऊ नका. हे मात्र सगळ्या धर्मांचं सार आहे. समजलं आता तुम्हाला? But it changes with the time. चेंजेस म्हणजे सार बदलत नाही, ती पद्धत बदलते. रिच्युअल्स चेंज होतात, रिच्युअल्समध्येही चेंज होतो सगळा. पण त्यात हे जे लोक आपण रिच्युअल्समध्येच अडकतो बघा, म्हणून तो फरक आहे सगळा असा. पण त्या सूत्रांचं सार पाहिलं ना तर ते मात्र एवढंच आहे की मन वचन कायाने कोणालाही दुःख देऊ नका. शिवाय मग अनिती, प्रामाणिकपणा, व्यभिचार, अप्रामाणिकपणा, अनिष्टपणा, व्यभिचार, दुराचार करू नका तुम्ही. सदाचार, सेवा, परोपकार, नीती, प्रामाणिकपणे वागा. सर्व धर्मांमध्ये हेच तर सांगितलं आहे, सांगत असतात. समजलं का तुम्हाला? Thank you Prabhuji. आय एम वीणा स्वामी. गुरुजी, I have lost my son 4 years back, but I am in a very, very deep depression and always a fear that something will happen because suddenly it has become like that for me in my life. So I am always in fear. I want to come out of that and get gyan and free from the bondage of this life. ॲक्च्युली काय की तुमच्या मुलाबरोबर एवढाच हिशोब होता. हे कार्मिक अकाउंट आहे बघा. मुलांबरोबर, नवऱ्याबरोबर, आईवडिलांबरोबर, भाऊ बहिणींबरोबर, शिवाय देहाचाही हिशोब असतो आपला. या देहात किती राहायचं आहे म्हणजे कर्माचा हिशोब पूर्ण होईल, नंतर देहापासून वेगळे होऊ. तसा मुलाशीही तुमचा हिशोब असा होता आणि त्याचा हिशोब होता.
देहाबरोबर. त्याच्या कर्मांचा हिशोब पूर्ण झाला, त्यामुळे निघून गेला. आणि आत्मा त्याचं सोडून, आत्मा मरत नाही, शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाईल. तुम्ही हे समजून घ्यायला हवं की या शरीराचा आपल्याबरोबर एवढाच हिशोब होता. बघा, आता तो निघून गेलाय तर त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा. देह इथेच सुटलाय त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा की मोक्षमार्गावर प्रगती करो, सुखशांती लाभो, धर्मनिष्ठ बनो आणि अध्यात्मात पुढे प्रगती करो. शिवाय आपले त्याच्यासोबत राग, द्वेष, मोह असतील त्यासाठी माफी मागा, धुवून टाकायला हवेत. म्हणजे आपण त्याला मुक्त करतोय कर्मांपासून आणि आम्ही त्यांना प्रार्थना करू की मलाही मुक्त करा आणि तुम्ही मोक्षमार्गावर प्रगती करा. कारण प्रत्येक जन्मातल्या आपल्या आयुष्यात आपली मुलं आहेत, आई आहे, किंवा पूर्वजन्मात 4 मुली असतील, 3 मुलं असतील, कुठे राहिली सगळी? त्यांची काही आठवण नाही काढायची. त्यांच्याही आधीच्या जन्मात 7 मुली होत्या, 5 मुलं होती, सगळे सोडून आलोय. कुत्र्यांना तर 11 पिल्लं होतात, तरी सोडून जातात. म्हणजे नवा जन्म झाला की आधीचा विसरून जातो. आत्ताच्यात आसक्ती वाढते आपली. माझा मुलगा, माझी मुलगी, आई, माझा भाऊ, माझा पती. पण एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण दुःखी होतो. अरे रे, माझं कसं होणार, माझाच का गेला, माझ्याबरोबरच देव असा का वागला. भगवान असं नाही करत. कर्मांचा हिशोब पूर्ण झाला आणि कोणाचा त्यात दोष नाही आहे. नुकसान होतं, मृत्यू झाला म्हणजे हिशोब पूर्ण झाला. जसं ट्रेनमधून आपण इथून बँगलोरला निघालो की 2 लोक चढतात नेक्स्ट स्टेशनवर आणि कोणी 2 उतरतील. आपण पुढच्या स्टेशनवर जातो, 5 लोक चढतील, 2-4 उतरतील. असं करत करत आपण बँगलोरला पोहोचू. तसंच या गाडीचेही डब्बेच आहेत. घरातली नातीगोती, कोणीतरी 2 येतात. आता मुलाचं लग्न झालं तर सून येईल, त्यांना मूल होणार. मग घरातले आजोबा एक्सपायर्ड झाले म्हणजे 1 जण उतरणार, 2 वर येतील. असा हिशोब आहे. हा हिशोब पूर्ण करून चालू पडतील, निघून जातील. माझ्या मातोश्रीसुद्धा माझ्यासमोर निधन पावल्या. वडिलांचंही निधन झालं. मला समजलं. मी 71मध्ये ज्ञान घेतलं, 81मध्ये आईचं निधन झालं, 91मध्ये फादर. त्यामुळे मला हे समजलं की कर्मांचा हिशोब पूर्ण झाला, ते शुद्धात्मा होते, मोक्षमार्गावर पुढे गेले. आता तुमच्याबरोबर ज्या प्रकारे बोलतोय तेवढाच स्थितप्रज्ञ त्यावेळी माझ्यामध्ये होती. माझ्याकडे ती दृष्टी होती की नाही, आत्मा मरत नाही. जेव्हा आपण धुण्यासाठी आपले कपडे बदलतो की नाही, नवीन परिधान करतो, तेव्हा आपण बघतो, अरे तो लुंगी घालणारा कुठे गेला, मरून गेला. हा पॅन्ट शर्ट घातलेला कुठून आला, नाही तोच माणूस आहे, एकच आहे. मग आपल्याला हे असं दिसतं की याने जुने कपडे फेकून दिलेत, नवे कपडे घातले. पण इथे आपल्या हे लक्षात येत नाही की दुसरा जन्म त्याचा होणार आहे, नवीन शरीर धारण करेल. ही समज मिळवायला हवी की नाही, हा देह सोडून दुसरा जन्म मिळाला आहे, मोक्षमार्गावर गेला आहे पुढे. त्यासाठी प्रार्थना करा, दुःखी व्हायचं नाही. आता जी नाती आहेत की नाही, दुसरी आहेत, दुसरा मुलगा किंवा मुलगी किंवा पती किंवा आईवडील सगळे आहेत ना, सासू सासरे, तर जे कोणी आहेत त्यांना सांभाळा. जे निघून गेलेत त्यांच्यासाठी दुःखी नाही व्हायचं. आता पुन्हा दुःखी होत राहिला, डिप्रेशनमध्ये गेला तर आसपासचे किती दुःखी होतील की नाही. पती म्हणजे आपला नवरा, आईवडील किंवा मुलं मुली, भाऊ बहीण सगळे दुःखी होतील ना तुमच्यासाठी. आता हा तर निघून गेला, त्यासाठी दुःखी नाही व्हायचं. तो हिशोब पूर्ण करून निघून गेला. जे आहे त्यांना सांभाळा. नवरा आहे, मुलगा किंवा मुलगी असेल, आईवडील आहेत, सासू सासरे, सगळ्यांनी प्रेमाने राहा. तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने वागा. समजलं का आता तुम्हाला? But Guruji, I am little scared because after seeing the death of my son, I am very, very scared of the life. What is going to happen, like नाही, पण दुःखी नाही everywhere व्हायचं. time. हे समजून घ्यायचं आहे. शरीर आहे ना, एव्हर चेंजिंग आहे. प्रत्येक कर्म संपणार आहे. आता उभं राहण्याचं कर्म पूर्ण होईल, नंतर बसण्याचं कर्म सुरू होईल, बसण्याचं कर्म पूर्ण होईल, चालण्याचं सुरू होईल. प्रत्येक कर्म शेवटी समाप्त होणारच आणि सगळी कर्म संपली की मृत्यू येणारच. आत्मा कधीच संपून जात नाही, तो तिथेच असतो. आणि दुसरा जन्म जेव्हा कर्म फळ भोगता त्यावेळी मीच वीणा आहे, मीच केलं, करता भावनेने नवकर्म बांधली. बघा, म्हणजे नव्या कर्माच्या आधारे नवा जन्म मिळेल प्रत्येकाला. म्हणजे जन्म मरणाची ही सायकल चालूच राहणार. दुःखी व्हावं असं त्यात काही नाही. आता बघा, इथे किती लोक बसले आहेत, निघून जातील. तुमच्या जवळपासचे आसपासवाले दुसऱ्या दिवशी नाही भेटणार, दुसरे येतील कोणीतरी. आता 2 दिवसांच्या मध्ये रात्र जाते, तसं 2 आयुष्यांच्या मध्ये मृत्यू येतो. बाकी माणसं बदलत राहतात, परिवर्तन घडत राहतं, आपण तेच राहतो. अज्ञानताही तीच राहते, रागद्वेषित होतात. पण आपल्याला आता ह्या जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून सुटायचं. मग काय करावं ते समजून घ्यायला हवं. म्हणजे अविनाशी गोष्टींना समजून घ्या आणि अवस्था सगळ्या टेम्पररी आहेत, तत्व परमनंट आहे. ऑल दीज रिलेशन्स आर रिलेटिव्ज आर टेम्पररीली ॲडजस्टेड, रिअल इज परमनंट. म्हणजे ही दृष्टी, उद्या ज्ञान घ्या तुम्ही आणि तत्वदृष्टीने पहा. मुलाच्यातल्या शुद्धात्मा बघा,
तो तर माझा मुलगा नाही आहे, मी त्याची आई नाही आहे, तोही शुद्धात्मा आहे, मीही शुद्धात्माच आहे. तो शुद्धात्मा मोक्षमार्गावर पुढे चालला आहे, त्याला आता मुक्ती देतो आहे आपण. कोणत्याही रागद्वेष मोहात नाही अडकायचं. म्हणजे जेवढे आपण ज्ञान सेट कराल तेवढी आतून मुक्तीही वाढेल आणि मुलालाही शांती लाभेल तिकडे. म्हणजे आपण इथे जेवढे दुःख होऊ त्याला तिकडे दुःखाचं व्हायब्रेशन येतील. आपल्याला सुखी करायचं त्याला तर सुखासाठी प्रार्थना करू. Guruji, everyone tells to get the attain moksha. हं. I just want to know what is moksha and get rid of all these आता मोक्ष कर्मास. म्हणजे त्याचं काय की कॉजेस आधी बंद झाली पाहिजेत. मीच विणास्वामी आहे, मीच करते आहे, या करता भावनेने कर्मबंधन आहे. म्हणजे कॉजेस स्टॉप करायला हवेत. आता जे घडतं आहे ते विणाचं जे काही होतं आहे, मुलं आहेत किंवा तर मुलगा गेला, काही दुःख सुख आली, सगळी कर्मांची फळं आहेत. आणि कर्माची फळं भोगताना मीच विणा आहे, मीच केलं, त्या अज्ञानतेमुळे नवी कर्म बांधली जातात. आता नवी कर्म बांधणं बंद होईल ज्ञानानंतर आणि जुनी कर्मफळं भोगून पूर्ण होतील बघा. म्हणजे कर्मफळं भोगली, नवी बांधली नाहीत, तर हळूहळू कर्मांची फळं समाप्त होतील आणि आत्म्याने नवी कर्म बांधली नाही तर आत्म्याला जन्म मरणातून मुक्ती मिळते बघा. त्याला मोक्ष म्हणतात. आणि या ब्रह्मांडाच्या बाहेर सिद्धक्षेत्र म्हटलं जातं. तिकडे अनंत समाधी सुखात आत्मा राहतो अनंत काळापर्यंत. जय सच्चिदानंद. किशनलाल जय बोला तुम्ही. सच्चिदानंद. एका बाजूला आपण म्हणतो की आत्म्याला कोणताही आकार नसतो आणि कोणतंही रूप नसतं, पण आपण दुसरीकडे हेही म्हणतो की आत्मदर्शन. हे कसं काय असतं? हवेचा काही आकार असतो का? नाही. आता उष्णता जाणवते ना, थंडी वाजते तेव्हा फील होतं की नाही? अनुभवातून समजतं हे. सुगंध इथे उदबत्ती लावली तरी सुगंध दिसत नाही, पण येतो ना, अरे वा चांगला येतो आहे, कुठून येतो आहे उदबत्तीमधून, त्या सुगंधावरून समजतो आपण. म्हणजे असाच आत्म्याचाही अनुभव येतो आणि मग अनुभवातून आपल्याला समजतं. समजा कोणी म्हटलं की किशनलाल असे आहे, ते तसे आहेत, आरडाओरडा केला तरी आतमध्ये कळतं की किशनलाल विषय म्हणतात, मला नाही, मी शुद्धात्मा आहे. त्यामुळे मग मनात आनंद होईल. आता हा आनंद आहे, जागृती आहे, ज्ञान आहे, तोच आत्म्याचा पार्ट आहे. किशनलालला दुःख होईल, तुम्हाला ते टच नाही होणार, पण अनुभव येईल की किशनलालला टच होत आहे, मला नाही होत. याच अनुभवाला आत्म्याचा अनुभव म्हणतात. आत्म्याचा अनुभव हळूहळू वाढत जातो, त्याला स्पष्ट वेदन म्हणतात. कोणत्याही परिस्थितीत अपमान झाला, काही नुकसान झालं, ॲक्सिडेंट झाला तरी आतून तटस्थपणा राहतो. वाटतं की शरीराला होत आहे, मला टच नाही होत आहे, त्याला अनुभव दशा म्हणतात. तोच आत्मा. आत्मा म्हणजे सेल्फ. आत्ताच बघा अज्ञानतेत आहे मीच किशनलाल, त्यामुळे मी म्हणणाऱ्या किशनलालमुळे एकरूप झालात. किशनलाला दुःख होणार आहे बघा, आक्षेप घेईल, अपमान झाला तर माझा झाला असं मानतील, तीच अज्ञानता, त्या अहंकार आहे त्यात. पण आता तुम्हाला जागृती मिळेल, किशनलाल वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे, तोच आत्मा, मी शुद्धात्मा आहे, कळणं तोच आत्म साक्षात्कार. समजलं? दुसरा प्रश्न, साधकाला कळत असूनही आपल्या संप्रदायाविषयीच्या मान्यता आणि पकड तो सोडू शकत नाही, काय कारण असतं? ते तर पूर्वकर्म आहे त्याचं. त्याला हे समजून घ्यायला हवं की आता नवरा बायकोचं नातं असतं ना, तेव्हा नवरा हे पद सोडायचं नाही आहे, पण हे समजून घ्यायचं की बाबा किशनलाल नवरा आहे, मी तर शुद्धात्मा आहे. तसंच मी जैन आहे तर दीपक जैन आहे, स्थानकवासी जैन दीपक आहे, मी शुद्धात्मा आहे. आता असं जैन असणं किंवा स्थानकवासी असणं तो व्यवहार आहे, राहू द्यायचं. आतून समजून घ्या की मी शुद्धात्माच आहे, पक्ष निपक्षपाती आहे, मी शुद्धात्मा आहे. म्हणजे असं राहू द्या, हरकत नाही, पण आतून जागृती वाढवा. हे करू शकतो की नाही आपण? श्रीराम तोडकर, हैदराबाद. बोला. माझा हा प्रश्न आहे की ग्रंथी काय असते, जसं मी ऐकलं आहे, आणि आपणही सांगता की साऱ्या फाईल्सचा निपटारा होईल तेव्हाच आपण महाविद्या क्षेत्रात जाऊ शकतो. आता फाईल्सना कसं समजून घ्यायचं, म्हणजे कसं कळेल की ही आहे आणि ती क्लिअर करायची आहे, हे जाणून घ्यायचं. बघा, जेवढ्या समभावाने क्लिअर होतील ना, कोणी अपमान केला तर द्वेष नाही, कोणी सन्मान दिला तरी प्रेम नाही, राग द्वेषाविना समभाव ठेवलात तर क्लिअर होतील. श्रीरामला मान मिळतोय, श्रीरामचा अपमान होतोय, माझा नाही, मी तर शुद्धात्मा आहे. या ज्ञानाच्या जागृतीने समभाव राहील. आणि ग्रंथी म्हणजे काय तर ही क्रोधाची ग्रंथी, मानाची ग्रंथी, लोभाची ग्रंथी, विषयाची ग्रंथी, या सगळ्या ग्रंथी पूर्वभावातून घेऊन आलात. पूर्वभावात बीज पेरली, आता फळस्वरूप आलं आहे. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जमिनीतून काही उगवतं की नाही, तसं ते ग्रंथीतून येतं. असं काही संयोग जुळले तेव्हा विषयाचे विचार येतात, पैशांचा विचार येतो, ते विचार ग्रंथीमधून येतात. त्यांना वेगळं ठेवायचं, हे
श्रीराममधून येत आहेत, माझ्यातून नाही. कोणाचं नुकसान झालं, कोणाप्रती विकारी भाव झाला तर श्रीरामला सांगायचं प्रतिक्रमण कर. म्हणजे त्या ग्रंथावरचा एक एक पडदा, एक एक लेअर धुवून टाकला तर ग्रंथी हळूहळू मग नष्ट होईल. हां. म्हणजे हे वेगळं ठेवणं ती पहिली स्टेप. कोणाचं नुकसान केलं, दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करायचं दुसरी स्टेप. आणि तिसरी स्टेप ही आहे की लहानपणापासून आजवर आपल्यातल्या कोणत्या ग्रंथीने काम केलं आहे. मानाची ग्रंथी आहे, लोभाची ग्रंथी आहे, मोहाची ग्रंथी. कोणाचं नुकसान केलं आहे, कोणाला दुःख दिलं आहे, त्याचा पॅटर्न काय आहे, त्याचं ॲनालिसिस करायचं. हं. त्याला सामायिक म्हणतात. म्हणजे वेगळं पाहिल्याने त्या ग्रंथीला छेद दिला जाईल. समजलं का आता? हां. ग्रंथी नष्ट झाल्या तर मोक्षासाठी आपली प्रगती लवकर होईल. जय सच्चिदानंद. हं? बसंत गेडा. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हां, बोला बोला. पूज्यश्री 2014 मध्ये मी ज्ञान घेतलं होतं आणि त्यानंतर दुःख तर खूपच कमी झालंय. सॉरी, नाव काय तुमचं? राजेंद्र गबेल, हां, बोला बोला. रायपूर. दुःख खूपच कमी झालंय, टकराव कमी झालेत. आधी बॉस बरोबर, सबऑर्डिनेट्सच्या बरोबर खूप जास्त टकराव व्हायचे, आता खूप कमी झालेत. आणि फिजिकल लेवलवर सुद्धा ज्या सांसारिक गोष्टींमध्ये खूप सारी कामं असतात, त्यात असं वाटतंय की आपोआप संयोग जुळून येत आहेत आणि आपोआप होत आहेत. पण पूज्यश्री, एक जी बुद्धी आहे ती बुद्धी दिसत असूनही मानत नाही, इतरांचे दोष दाखवत राहते. आणि प्रतिक्रमण केलं तरी वरच्यावर होते असं वाटतं. प्रतिक्रमण फार खोलात जाऊन नाही होत. आणि ऑफिसमध्ये सुद्धा ज्ञान गायबच होतं पूज्यश्री काहीतरी. नाही, राहिलं ते तर, कारण बुद्धी आपल्या हिशोबाने सांगेल. आपण पुन्हा बुद्धीला बजावून सांगायचं आहे की नाही, तू तुझं बघ माझ्या दृष्टिकोनातून. तर दादांच्या ज्ञानानुसार त्यांचा दोष नाही, आपलाच हिशोब पूर्ण होतोय. मग बुद्धीचं कसं आहे की सांगत राहणार. आपण ज्ञान सेट करायचं आहे. त्याचे 100 लेयर्स असतील तर 100 वेळा सांगेल. पण एक एक लेअरचं प्रतिक्रमण झाल्याने एक लेअर कमी होईल. बघा, कांद्याचे किती लेयर्स आहेत. एक काढून टाकला तर तो दिसतो की नाही तसाच, पण लेअर कमी झाला. मग ह्या निकटच्या व्यवहारांमध्ये 500 लेयर्स असतात, 1000 असतात. त्यामुळे थोडा वेळ लागतो, पण हळूहळू ते कमी होत जातील. तुम्ही सांगता ना, आधीपासून तेच सहकारी आहेत किंवा ऑफिसमधले आहेत, म्हणजे तेव्हा किती असेल आधी, ज्ञानाच्या आधी आणि ज्ञानानंतर 5, 10, 20% कमी झालं आहे की नाही? नाही, 60-70% कमी बघा, झालंय. 70% खूप कमी आनंद झालं आहे, ना. खूप सुख आहे. मग आता 30% एक स्टेप तुम्ही आता पुढे चला. सांगितलं ना, ग्रंथी तोडण्याचे उपाय सांगितलं ना. एक तर अलिप्तपणा ठेवा, राजेंद्रला होत आहे. दुसरं, कोणालाही जर दुःख दिलं गेलं तर राजेंद्रला सांगायचं प्रतिक्रमण कर. तिसरी स्टेप, सामायिकमध्ये चेक करा की हा काय पॅटर्न आहे, आपली काय अपेक्षा आहे, काय आग्रह आहे, काय अभिप्राय आहे व्यक्तींबाबत. का असं पुन्हा पुन्हा या व्यक्तींबाबत निगेटिव्ह शब्द बाहेर पडत आहेत, काय अभिप्राय असतील व्यक्तींबाबत. खूपच खोलवर असे अभिप्राय बांधले हां. जातात ज्यांना तोडणं खूप ते जास्त. सामायिकमध्ये बघा आणि पॉझिटिव्हली बघा. माझा अभिप्राय आता तोडायचा आहे. ते शुद्धात्मा गुन्हेगार नाहीत आणि प्रकृती जे गुन्हे करते आहेत तो डिस्चार्ज परिणाम आहे, त्याचाही गुन्हा नाही. प्रकृतीचाही गुन्हा नाही आहे, कारण तो डिस्चार्ज आहे. डिस्चार्जमध्ये त्याला गुन्हेगार नाही मानता येणार, शिवाय शुद्धात्मा गुन्हा करत नाही. असे हळूहळू अभिप्राय तोडत राहायचे. आणि आपण जे गृहीत धरून चालतो असंच म्हणेल, दुसऱ्या दिवशी तसं नाही म्हटलं तर आपला अंदाज चुकला. आपण मानून चाललो तो असंच करेल, तसं नाही केलं त्याने. म्हणजे असं पुन्हा पुन्हा आपल्या अभिप्रायाच्या हिशोबाने जर नाही झालं तर आपल्या विचारांना तडा जातो. बुद्धी मानते तसं नाही आहे, बघा चुकीची ठरली आपली मान्यता. असं हळूहळू बुद्धीची जी नेगेटिव्हमध्ये घुसली असते तिला बाहेर काढायचं. लहानपणापासूनच पूज्यश्री इगो खूपच जास्त होता आणि त्या बाबतीतही संयोग असे जुळले की खूप जास्त भयंकर इगोइस्टिक लोकांशी मतभेद झाले माझे इतरांशी. त्यामुळे खूपदा अहंकार फारच वाईट प्रकारे दुखावला गेला. पण आता खूपच कमी झालाय. पण असं संयोग जुळतायत की अधिकाधिक अहंकारी लोकांशी संबंध येतोच ते आहे. हिशोब पूर्ण करायला येतात. आधी आपणच दाखवला. अहंकार जेवढे बॉल फेकले ते परत आले. जमा करून ठेवा. नवीन स्पंदनं पाठवणं बंद करा. एकही नेगेटिव्ह स्पंदन समोरच्याकडे पाठवू नका आणि जे काही येतील ते जमा करा. एक दिवस पूर्ण हिशोब होणार आणि 60% 70% एक्सपिरियन्स आल्यावर तीच प्रोसिजर पुढे चालू ठेवा. हे पूर्ण होईल एक दिवस. पूज्यश्री जरा शक्ती द्यावी. हो, मिळेल. हां,
योगेश कुमार सोनी, बँगलोर. जय सच्चिदानंद. बोला. मी माझ्या सासूबाईंच्या वतीने प्रश्न विचारते. त्यांचा प्रश्न काय नाव आहे त्यांचं? मैना देवी. हं. तर त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांच्यात निगेटिव्ह थॉट्स खूप येतात. खरे तर त्या ज्ञानाचे धर्माचे खूप जास्त करतात आणि आपल्या चरणविधीचं पुस्तक आम्ही दिले त्यांना, ते वाचतात. कोणाबद्दल निगेटिव्ह थॉट्स येतात? त्यांना म्हणजे बघा म्हणजे प्रत्येक तब्येतीबद्दल? नातं, भावना, ओ. त्यांच्या तब्येतीसाठी. नात्यांबद्दल. हा, मग त्यांना कुठे आहेत त्या तू? आता जस्ट बाहेर गेलेत. हो. आल्या. आता त्यांचं काय, त्यांना जास्त मोह आहे. जेव्हा आम्ही लोक त्यांना सांगतो की त्यांनी एवढा मोह ठेवू नये. नाही, असणारच मोह, कारण हिशोब घेऊन आलेत. हा, त्यासाठी दुसरा उपाय करायचा. उपाय हा करायचा की समजा मुलासाठी चिंता वाटत असेल तर प्रार्थना करा. हे दादा भगवान यांचा अभ्यास नीट व्हावा, चांगल्या प्रकारे जीवन जगावं, शांती लाभावी, कृपा करा. एकेकासाठी 10 मिनिटं असीम जय जयकार म्हणायचा, हा, प्रार्थना ते तर त्या करायची. करतात. हा उपाय करत राहायचा. असीम जय जयकार आता नाही, पण तरी ह्यासाठी म्हणतात. प्रार्थना करा. निगेटिव्ह वाटलं की पैशांचं काय होईल, तब्येतीचं काय होईल, हे दादा भगवान मला समभावाने निकाल करायची शक्ती द्या, समता तर- भावात राहावं अशी शक्ती द्या, अशी प्रार्थना करत शक्ती मागायची. हा, हा उपाय पुन्हा पुन्हा करत राहायचा. हा, कारण ते तर- निगेटिव्ह विचार मनात येतच राहतील. अशा वेळी मनापासून अलिप्त राहायला हवं. बघा, आता तुझं म्हणणं ऐकलं, दादाजींची प्रार्थना करू, चांगलं होईल सगळं, असं पॉझिटिव्ह भाव हे आपण आणले तर मनातली निगेटिव्हिटी हळूहळू जाईल. ते सगळं बाजूला ठेवा आणि पॉझिटिव्ह प्रार्थना करत राहा. मग निगेटिव्हिटी नष्ट होईल. पॉझिटिव्ह भाव आल्यामुळे पॉझिटिव्ह संयोग जुळतील, पॉझिटिव्ह रिझल्ट येईल, तसा अनुभवही तसा- येईल. तसा अनुभव आलाय. स्वतः सांगतात की त्या म्हणतात, जेव्हा दादांचा असीम जय जयकार मी म्हणते तेव्हा मनाला शांती लाभते. पण त्यानंतर एक अर्धा पाऊण तासानंतर त्यांना एवढा क्रोध नाही, येतो, हरकत नाही. मग त्या असंच करत तो राहतात. भरलेला माल आहे समजा, तोही नष्ट होईल. आधीपेक्षा 10-20% कमी झाला की नाही? हा, आणखी झालंय. कमी होईल. ही स्त्री प्रवृत्ती आहे आणि ती जन्मताच घेऊन आलेले आहेत. त्यावर सॉल्युशन मग काढत राहायचं. त्यांना सांगायचं, चरणविधी जास्त करा, आरती करा, असीम जय जयकार करा, दादाजींकडे प्रार्थना करायची, चांगलंच होईल. असं करत करत दिवस काढायचे. थँक्यू. जय वय सच्चिदानंद. वर्ष 75 झाल्यावर आता किती सुधारणार? तरी आता तर- एवढी इच्छा आहे, तीच चांगली गोष्ट आहे. तसं तर त्या सामायिक तर करतात, हा, इतरही बरंच करतात. त्यांचं काय आहे की त्यांच्यात जो मोह भरलेला आहे, जी हरकत नाही. प्रवृत्ती त्यांना म्हणून प्रार्थनेचा मार्ग सांगा. आता तुम्ही त्यांना समजावाल ना? तुमचं हा. म्हणणं ऐकतील ना? आमचं म्हणणं तर ते ऐकत नाही. हा, ते खूप दीपकबाईंना कमी. मी विचारलं, दीपकबाईंनी सांगितलं. तुम्ही एवढं समजावून सांगा. हा, कमलेश कुमार, हा, बोला. माझा प्रश्न असा आहे की आपलं आयुष्य आपण कशा प्रकारे जगायचं आहे, आपली दिनचर्या कशी असायला हवी? सकाळी उठल्यावर ज्या कोणा भगवंताची भक्ती करता, पूजा करता, ती करायची आणि एवढी प्रार्थना मात्र करायची की हे भगवान माझ्या मनाने, वाणीने आणि आचरणाने कोणाला दुःख देऊ नये अशी मला शक्ती द्यावी. आणि सारा दिवस आपण जी प्रार्थना केली त्याच प्रकारे रोज 5 वेळा भगवंतांकडे शक्ती मागा, प्रार्थना करा. पूर्ण दिवसात चेक करा, कोणालाही दुःख पोचत असेल आपल्या व्यवहाराने, विचाराने किंवा आचरणाने अथवा शब्दांनी, तर त्यासाठी माफी मागा. जे कोणी भगवान, इष्टदेव, त्यांना प्रार्थना करा की आज माझी कलिकबरोबर चिडचिड झाली, बायकोवरही घरी मी चिडलो, ऑफिसमध्ये बॉस, म्हणजे एक एक व्यक्तीला जे दुःख दिलं गेलं आहे, मनापासून माफी मागा की भगवान माझ्याकडून अशा प्रकारे चूक झाली, यासाठी मी पश्चाताप करतो, मला क्षमा करा. अशी चूक न करण्याची शक्ती आपलं द्यावी. प्रवचन ऐकल्यानंतर आयुष्यात पुढे कायमही जागृत राहील की कधी जर काही चुकलं तर त्यावेळी मनात ती भावना येईल की आपण जे केलंय ते करायला नकोय, आणि त्यावेळी ती जागृती येते. वा वा. आता सुद्धा आपल्या प्रवचनांचा खूप मोठा प्रभाव माझ्या आयुष्यावर पडलाय. खूप छान. त्यासाठी मी आपले खूपच कोटी कोटी आभार मानतो. खरंच खूप छान. माझ्या बायकोचा पण एक प्रश्न आहे जो मी आपल्याला विचारू इच्छितो. माझ्या बायकोचा प्रश्न असा आहे की आत्मा दुःख आणि सुखाचा अनुभव घेऊ शकतो का नाही घेऊ नाही शकत? घेत. जर बर्फाला आपण सिगरेटनी गरम गरम चटके दिले तर बर्फ जळेल का? मी सुद्धा हां, तिला हेच समजावलं. तसंच आहे, बर्फाला काही नाही होणार. आता आत्मा आणि शरीर यांच्यामध्ये अहंकार आहे. अज्ञानतेमुळे अहंकार उभा ठाकलाय आणि शरीराला ज्या वेदना होतात, ज्या मला होतात, त्याचं खरं तर अहंकार शरीराला अशाता होणार किंवा शाता होणार. कारण म्हणजे आत्मा तर अनंत सुखांचा भांडार आहे, हां. त्याला कधीच दुःख होऊ शकत नाही. त्यावेळी आत्मजागृती राहील. आता मलाही शरीरात वेदना होतात, पायाला वेदना होतात, तेव्हा मी फक्त बघतो की हो दीपकच्या हां. पायाला असं असं होत आहे, मला टच होत नाहीये, मला सफरिंग होत नाही. आत्मा जेव्हा देवगतीत जातो तेव्हा तर दैविक सुख मिळेल, पण इथलं ज्ञान त्याच्याबरोबर असेल हं. तर त्यामुळे त्याला सुखदुःख
टच नाही होणार. बाहेरच्या सुखसुविधा असतील आणि जगत कल्याणाचं कामही करेल तिकडूनही. जय सच्चिदानंद.